आणि यानंतरची बातमी एका सद्भावना रॅलीची। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीला 1 महिना पूर्ण झाल्यावर निषेध म्हणून काँग्रेसने रॅली काढली। पण ही रॅली शहरात चर्चेचा विषय ठरली, कारण रॅलीचा रूट ठरला होता 5 किलोमीटरचा, पण प्रत्यक्षात रॅली आटोपली 500 मीटरमध्ये। पोलिसांनी भला मोठा बंदोबस्त दिला खरा, पण रॅलीला काही चालू दिलं नाही। त्यामुळे रॅली लहान आणि भाषण महान अशीच काहीशी अवस्था झाली। पाहूयात हा रिपोर्ट। 17 मार्च नागपूरचा महाल परिसर। सोळा एप्रिल शिवाजी चौक नागपूर। ही दोन दृश्य आहेत 1 महिन्याच्या अंतरातली नागपूरचीच। त्याचं झालं असं की नागपूरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीचा निषेध करण्याची आठवण काँग्रेस नेत्यांना या महिन्यात झाली आणि नागपूरमध्ये काँग्रेसची सद्भावना यात्रा ठरली। सकाळी 9:30 वाजता रॅली सुरू होणार होती, पण आधी कार्यकर्त्यांची वानवा आणि मग नेत्यांची लेट लतीफी। रॅली सुरू झाली 2 तास उशिरा, म्हणजे 11:30 वाजता। तर ही जी रॅली आहे सद्भावना शांती रॅली, ही किती वेळात पोहोचली हे आपण तपासणार आहोत। माझ्याकडे या माझ्या मोबाईलमध्ये स्टॉप वॉच लावलेला आहे मी, आणि आता इथे जे दिसत आहेत 5-6 सेकंद झाले, आणि हा पूर्ण जो मार्ग आहे नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शिवतीर्थ असं म्हणतात त्याला, इथून आपण तपासून घेऊ आपण की इथून राजवाडा पॅलेस हॉटेल जे आहे टाटा फार्सी शाळेजवळ, काँग्रेसनी ही रॅली जी आहे ही शॉर्ट केली आणि जवळ 500-600 मीटर अंतर एवढं फक्त या ठिकाणी कापण्यात आलं आहे। त्यामुळे आता मी इथे पोहोचलेलो आहे। 13 मिनिटं 40 सेकंद झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ ते राजवाडा हॉटेलपर्यंत पोहोचायला 13 मिनिटं 50 सेकंद इतकं अंतर लागलं आहे। आधी ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कोतवाली पोलीस ठाणे, बडकस चौक, चिटणीस पार्क, भादलपुरा मार्गे हॉटेल राजवाडा पॅलेस पर्यंत अशी 5 किलोमीटर चालणार होती, पण पोलिसांनी ऐन वेळी परवानगी नाकारली आणि 5 किलोमीटरचं अंतर 500 मीटरवर रोडावलं। मैं खुद जाकर आया, यही छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के बगल में पूरा डेवलपमेंट प्लान उसके मकान का मंजूर था, उसके बावजूद भी आपने उसको गिरा दिया। ऐसे लोगों को ये तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है जहां तक मैं समझता हूं। और मैं तो शुक्रिया अदा करना चाहूंगा जनाब, आज यहाँ पर सही में अगर किसी का सत्कार करना चाहिए यहाँ पे तो एडवोकेट राशिद कुरैशी और उनके तमाम साथियों का करना चाहिए। देखिए, सद्भावना रैली बोलना इसको ठीक नहीं है। वापस से यहाँ का माहौल अशांत करना चाहते हैं, तो ये ठीक नहीं है। जैसा अभी सब कुछ अच्छे से हो गया, सारा निपट गया, पुलिस ने बहुत अच्छा काम किया, उनको अप्रिशिएट करना चाहिए। क्या इतनी जल्दी कर्फ्यू खुल गया, ईद हो गई, उसके बाद अगर आप देखें तो रामनवमी हो गई, रामनवमी के बाद हनुमान जयंती हो गई, हनुमान जयंती के बाद अभी ये जो बाबा साहब अम्बेडकर जयंती हो गई, तो सब लोग मिलजुल कर रह रहे हैं। वापस से जख्मों पे नमक डालने का काम ये पार्टी कर रही है, तो ये बिल्कुल नहीं करना चाहिए। और जो जैसा व्यवस्था चल रही है सुचारू तरीके से उसको चलने देना चाहिए। आता अंतरापेक्षा भावनेला महत्त्व देऊन आम्ही रॅली नंतरची भाषणही ऐकली, तर काँग्रेसची रॅली होती 5 मिनिटांची आणि भाषणं लांबली 1.5 तासांची। आज देश भर में बीजेपी यही कर रहे हैं, धर्म के नाम पे लोगों को विभाजित कर रहे हैं, तनाव पैदा कर रहे हैं, अपना राजनीतिक लाभ उड़ाने के लिए उन्होंने जो काम कर रहे हैं उसको हमको रोकना है। इसलिए कांग्रेस पार्टी ने सद्भावना यात्रा करने की कोशिश की, आयोजित की है।
आने वाले दिनों में भी हमको इसको आगे लेके चलना है। ज्या माणसाला कोणी ओळखत नव्हतं त्या दाढीवाल्याला त्यांनी दंगली घडवल्या, माणसं घडवले, गर्भवती महिलेचे पोट फाडले, ते अभक्य आहे ते त्रिशूळावर लटकवलं. इतकी भारताच्या इतिहासात काळिमा फासणारी दंगल 2000 मध्ये ज्या माणसाने घडवली त्या माणसाला देशाचं पंतप्रधानपदी पाहण्याचं दुर्भाग्य हे आपल्यावर सर्वांवर आलंय. आणि या घटनेवरून आपल्याला काही शिकलं पाहिजे. आता पुन्हा दंगली झाल्या पाहिजे आणि दंगली होऊन त्यांचं राज्य टिकलं पाहिजे, त्याच्या मागचं कारस्थान आहे. मात्र यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या निवडून देण्यासाठी नाही, यावेळेच्या दंगली ज्या आहेत त्या महाराष्ट्र लुटून देण्याकरता आहे. 17 मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार आणि दंगल प्रकरणात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेला खडसावत ज्या संशयित आरोपींवर तोडक कारवाई झाली त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचं पालन झालं नसल्याचं सांगितलं आहे. सद्भावना रॅलीमध्ये सुद्धा काँग्रेसनं या संपूर्ण आदेशाचा आणि हायकोर्टानं केलेल्या मौखिक विधानांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये काँग्रेसच्या वतीनं नागपुरात झालेल्या दंगलीच्या संदर्भात कायदेशीर लढाई लढली जाईल आणि हायकोर्टाचे जे वेळोवेळी आदेश येतील त्याचा सुद्धा आधार घेतला जाईल असे संकेत मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.